जय शिवराय. मी सरदत्त सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल भटकंतीवर. आपण आहोत साऊथ इंडिया राईडवर. आज आहे राईडचा डे 4. आम्ही आहोत रामेश्वरमला. आजचा प्लॅन आहे, आम्ही आता व्हिजिट करणार रामेश्वरम टेम्पल आणि मग नंतर तिथून जाणार धनुष्कोडी. हॅलो सर. आजचा स्पेशल अटायर क्लबने साऊथ इंडिया राईडसाठी जे टी शर्ट बनवले ते टी शर्ट आणि व्हाईट लुंगी. सो आता आम्ही निघत आहोत टेम्पलला. आम्ही रिक्षाने जाऊ कारण तिकडं आंघोळ वगैरे करावं लागेल. मग आल्यावर परत ड्रेस चेंज करून आम्ही जाणार धनुष्कोडीला बाय बाईक. सो सी यू ॲट रामेश्वरम टेम्पल. पूर्ण ग्रुप रेडी. अशा रिक्षाने चाललो आहे. रिक्षा में जा रहा है आणि आमचा रिक्षावाला आहे मारी मारी बाय मारी मंदिराचा पहिला व्ह्यू खास तुमच्यासाठी. पूर्ण बायकर्स गँग विथ क्लब टी शर्ट अँड लुंगी. सकाळचे झाले 6:20. दर्शन लाईनीत आमचा पूर्ण ग्रुप. इकडनं सूर्योदय होतोय छान. छान ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. आणि आता आम्ही निघत आहोत धनुष्कोडी बाय बाईक. चला निघूया धनुष्कोडीसाठी, द लास्ट पॉईंट ऑफ इंडिया. चला निघालो आहे धनुष्कोडी, द लास्ट पॉईंट ऑफ इंडिया. जिथून प्रभू श्रीरामांनी राम सेतू बांधला लंकेपर्यंत. आणि तिथंच मर्ज पण होतात 2 समुद्र. तिकडे गेल्यावर आपण बघूया. इथून साधारणतः 20 किलोमीटर धनुष्कोडी आहे. ऑलमोस्ट 25-30 मिनिट्सचा रन. सिटी राईड असल्यामुळे आज कोणीही रायडिंग जॅकेट किंवा रायडिंग गिअर्स घातलेलं नाही. हेल्मेट फक्त सगळ्यांना कंपल्सरी आहे. सिग्नल बघितला असेल, पुढच्या रायडरने बकरी उभी होती तर सिग्नल गेला, बी अवेअर. कारण कधी कधी आपलं लक्ष नसतं आणि मग अचानक असं काही मध्ये आलं की ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक रायडर आपल्या मागच्या रायडरला सतर्क करत असतो. सकाळी दर्शनही आमचं खूप छान झालं आहे. सोमवार असल्यामुळे थोडी रश होती, पण 1.5 आवरमध्ये आमचं दर्शन झालं. रोड एकदम मक्खन. सगळे रोड तमिळनाडूतले एकदम मक्खन. इंटरनल रोड असो की हायवे असो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रामेश्वराय, ओम रामेश्वराय. हर हर बोले नमः शिवाय. फोर्टीन रायडर्स सगळे एका लाईनीत. माझ्या समोर पंकज सर, माझे रायडिंग पार्टनर, माझे बिल्डिंग पार्टनर. छान गार हवा आहे, प्लीझंट वातावरण. आणि आता आपण जात आहोत धनुष्कोडीकडे. आजचा दिवस रिलॅक्सेशनचा असल्यामुळे कोणालाही खूप घाई नाही आहे. धनुष्कोडी दुपारपर्यंत होईल आरामात. आता 9:30 झाले आहेत. 1-1.5 तास
धनुषकोडीला आम्ही फोटो सेशन वगैरे करू. नंतर परत हॉटेलला. दुपारून जवळच रेल्वे स्टेशन आहे, लास्ट रेल्वे स्टेशन ऑफ इंडिया, साऊथ साईडचं सगळ्यात शेवटचं रेल्वे स्टेशन. त्या स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन आहे. आणि नंतर मग अब्दुल कलाम यांच्या घराला. समुद्र बघा, ये सी शोरच्या जवळ दोघं साईडला समुद्र, इकडंही आणि इकडेही, मधून रस्ता, रस्त्यावर आम्ही. हे ड्रीम कम ट्रू मोमेंट, धनुषकोडी, द लास्ट पॉईंट ऑफ इंडिया. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काहीही कमेंट असतील तर बिनधास कमेंट करा. काहीही सजेशन असतील त्याही कमेंट करा. उफ, लाटा बघा, लाटा समुद्राच्या. याच्यावरनं तुम्हाला हवेचा वेग समजत असेल. जय जय श्रीराम. उफ, लाट बघा, लाट. पाण्याचा वेग अतिशय जबरदस्त आहे. धनुषकोडी, समुद्र, समुद्र मधून रस्ता. दिसतोय दोघं साईडला समुद्र आणि मधून आम्ही जातोय. हो. नमस्कार. आणि आपण आहोत धनुषकोडी, लास्ट पॉइंट ऑफ इंडिया. समुद्र उजव्या साईडला, इकडे डाव्या साईडला समुद्र. आणि आपल्या पाठीमागे जे आहे लास्ट पॉइंट ऑफ इंडिया. बस शेवटचा पॉइंट.
बसलेला अशोक स्तंभ. प्राईड ऑफ ऑल इंडियन्स. जय हिंद, जय भारत. धनुषकोडी सी बीच. समोर जे दिसतंय ते धनुषकोडी लाईट हाऊस. वर जायला परवानगी भेटली असती तर उत्तम. वरून व्ह्यू पण खूप छान आला असतं. सेम लाईक ड्रोन व्ह्यू. धनुषकोडी एंड पॉईंटला ड्रोन उडवणं अलाउड नव्हतं, म्हणून मध्ये एक ठिकाणी थांबून आम्ही ड्रोन उडवलं आहे. खूप सौरभ म्हणून आमचा एक रायडर पार्टनर आहे, त्याचा ड्रोन आहे. जसं मी मागे बोललेलो तर त्याच्याकडनं मला ड्रोन शॉट्स भेटले काही या टूरचे, तर मी नक्कीच ते सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये अपलोड करेन. शुअर, कर्टसी टू सौरभ. आम्ही आलो आहे परत आमच्या हॉटेलला. हॉटेल रामेश्वरम ग्रँड. आणि आता निघालो आहोत माननीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या घराला भेट द्यायला. त्यांच्या आयलँडवरचा पुराची स्वप्न बाळगून खूप मोठा होतो. स्वतःला पंख लावतो आणि होतो भारताचा महान सायंटिस्ट आणि राष्ट्रपती. कलामच्या घरात आलोय ते. म्यूजियम हम लोग आ रहे थे ना वहाँ पे मेन रोड पे हो ये मेन म्यूजियम अब्दुल कलाम म्यूजियम. इंडियाचं शेवटचं रेल्वे स्टेशन रामेश्वरम. याच्या पुढे समुद्र डायरेक्ट. नवीन रेल्वे स्टेशनचं काम चाललं आहे. इंडियाच्या सगळ्यात शेवटच्या रेल्वे स्टेशनवर आराम करताना आमची टीम